साधारणपणे वाढतं नागरीकरण ज्याला म्हणतो शहरीकरण आपलं वाढत चाललेलं आहे. विभक्त कुटुंब पद्धती वाढत चाललेल्या आहेत. जॉईंट फॅमिलीजचं प्रमाण कमी होत चाललंय आणि अशा बऱ्याच कारणांमुळे आजकाल काय होतं ना, मानसिक आजार खास करून कोरोनाच्या नंतर मानसिक आजारांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. आपल्या डोंबिवलीचा जर विचार कराल तर साधारणपणे डोंबिवलीमध्ये सुद्धा आपण बघू शकतो की जवळपास एक 10 ते 20% प्रमाण कोरोनाच्या नंतर या मानसिक आजारांचं वाढलेलं आहे. आता त्याची बरीचशी जी कारणं आहेत ते म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती, कुटुंबांमध्ये हरवलेला संवाद, वाढत्या आर्थिक गरजा आणि या सगळ्या गोष्टींच्यामुळे हे प्रमाण थोडं थोडं वाढत चाललेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अँझायटी डिसऑर्डर, चिंता याचं प्रमाणही प्रचंड वाढलेलं आहे. अँझायटी वाढलेलं आहे, डिप्रेशन वाढलेलं आहे. आणि आपल्या कल्याण डोंबिवलीच्या बद्दल, मानसिक स्वास्थ्याबद्दल बोलायचं तर आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये नशेखोरांचा सुद्धा प्रचंड बऱ्याच वेळा आपण बातम्या बघतोय की सबस्टन्स अब्यूज ज्याला आपण ड्रग्ज म्हणतो, ऍडिक्शन म्हणतो, या ऍडिक्शनचं प्रमाणही प्रचंड वाढले. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होईल मानसिक स्वास्थ्य डोंबिवली आणि कल्याणकरांचं बऱ्यापैकी खालावत चाललेलं आहे. आता याच्यावरती जर उपचार म्हणाल तर सुरुवातीपासूनच तणाव नियोजन करणं, म्हणजे अगदी डोक्यावरून पाणी जाईपर्यंत वाट न बघता सुरुवातीच्याच काळामध्ये जेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये तणाव निर्माण होतोय तेव्हा आपण हे तणाव नियोजन करणं गरजेचं आहे. ज्यासाठी आपण चतुसूत्री आपल्या आयुष्यामध्ये राबवू शकतो, ज्याला आपण म्हणतो की निद्रा, आहार, विहार आणि विवेकी विचार. तर चांगला आहार घेणं, व्यायाम करणं, योगा करणं, त्याच्यानंतर झोप चांगल्या प्रमाणात घेणं, मोबाईल आणि स्क्रीनचा वापर टाळणं, कमीत कमी प्रमाणात त्याला यूज करणं, वापर करणं आणि विवेकी विचार, सकारात्मक विचार पद्धतीचा अंगीकार करणं. या गोष्टी जर आपण सुरुवातीलाच करायला सुरुवात केली तर बऱ्याच प्रमाणात आपण तणावांचं नियोजन करू शकतो. कारण तणाव आणि पुरेशी झोप न होणं ही महत्वाची कारण आहे मानसिक आजारांचं प्रमाण वाढण्यामागे. तरुणांमध्ये जे मानसिक आजारांचं प्रमाण आहे ना ते बऱ्यापैकी खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेलं आहे. जवळपास आता हे जे इन जनरल मानसिक आजार दिसतात याच्यामध्ये 20 ते 35 वयोगटामधली जी तरुण आहेत ती जास्त प्रमाणात दिसून येतात. जवळपास ती एक 70 ते 80% पूर्ण मानसिक आजारांपैकीचं प्रमाण हे तरुणांमध्ये दिसून असतं. त्याची जी कारणं म्हणाल की तर बदललेली जीवनशैली, त्यांचं रात्रीचं नाईट शिफ्ट्स किंवा अपुरी झोप, त्याच्यानंतर वाढतं व्यसनांचं प्रमाण आणि स्वतःबद्दलच्या वाढणाऱ्या अपेक्षा आणि भोगवादी प्रवृत्ती जी आजकाल वाढत चाललेली आहे की शॉर्ट टर्म गोल्स, फक्त की प्रत्येक गोष्ट पटकन अवेलेबल व्हायला पाहिजे. फ्रस्ट्रेशन टॉलरन्स कमी होत चाललेला आहे, म्हणजे परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती कमी होत चाललेली. त्याच्यामुळे सुद्धा तरुणांमध्ये हे मानसिक आजारांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. औषधांचं कसं आहे ना आता की ही जी मानसिक आजारांशी संबंधित औषधं आहे ही शेड्यूल एक्स कॅटेगरीमध्ये येतात आणि याचा कंट्रोल हा सरकारच्या हातामध्ये असतो. तर सरकार त्याच्यावरती आता प्रयत्न करतच आहे, पण हे अजून मूलभूत औषधांच्या शैलीमध्ये न आल्यामुळे अजून त्यांचं प्रमाण थोडं महाग आहे. पण त्याच्यावरती पर्याय म्हणून गव्हर्नमेंट सरकार याच्या जागा, जे मानसोपचार तज्ञांच्या जागा आता वाढवत चाललेल्या आहे. त्याच्यानंतर बरेचसे डिपार्टमेंट, डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्राम, नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्रामच्या मार्फत सुद्धा गव्हर्नमेंट त्याच्यावरती आता प्रयत्न करत आहे की जास्तीत जास्त प्रमाणात या सोयी उपलब्ध होऊन देतील. आवाहन करायचं म्हणजे काय तर या निमित्ताने मला अवेअरनेस निर्माण करायचा आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा आम्ही 10 ऑक्टोबरला साजरा करतो. याचा मूळ उद्देशच अवेअरनेस निर्माण करणे, म्हणजे मानसोपचार तज्ञाकडे जाणं म्हणजे वेडसरपणा नाही. जसं आपल्या हाडाला फ्रॅक्चर होऊ शकतो, शरीराला त्रास होऊ शकतो, शरीराला ताप येऊ शकतो, तसा मनाला मनस्ताप होऊ शकतो. आणि जर असा मनस्ताप झाला तर योग्य वेळेला काउन्सिलरचा, मानसोपचार तज्ञाचा किंवा जवळच्या माणसाजवळ मन मोकळं करणं फार गरजेचं आहे. ज्याला आपण व्हेंटिलेशन म्हणतो, म्हणजे स्पीक आउट, मनात न ठेवता तुम्ही बोलून दाखवा कुणाजवळ तरी, म्हणजे पुढचे होणारे प्रॉब्लेम्स आपण टाळू शकतो.